तहान मला लाटेची आहे, थेंबाने पोट भरणार नाही, है ना. हरलो जरी मी अनेकदा, है ना, लक्षात घ्या, तरी जिंकल्याशिवाय मरणार नाही, है ना. समजत आहे का काय? तर लक्षात घ्या. नमस्कार, मी धवल कांतीलाल रंगारकर, इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो, है ना. या लाईनवर मला एवढंच सांगायचं आहे बाबा, काय झालेलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक लेक्चरमध्ये एकच गोष्ट सांगून राहिलो, काय, पोलीस भरती आलेली आहे आणि पोलीस भरती त्यातलं पद जाऊ द्यायचं नाही, राईट. त्याच्यासाठी जी मेहनत करावी लागली ते मेहनत करायला तयार राहा. फिजिकल सोबतच आपल्याला म्हणजे जो काही पेपर होईल तुमचा त्याची सुद्धा तयारी करायची आहे, है ना. सोबतच काय करावं लागेल, आपल्याला फिजिकली करावं लागेल, नाहीतर मग पेपर निघतो आणि फिजिकल मध्ये अडकते, फिजिकल निघते पेपर मध्ये अडकते, है ना. तर लक्षात घ्या, आज काय होतं आपलं, काय झालं याच्या अगोदर वर्णमालेचा सेकंड पार्ट झाला होता, राईट, है ना. झालं, सांगितलंय मी तुम्हाला. आज काय बघू आपण, वर्णमालेचे प्रकार, आहे ना. ही जी वर्णमाला आहे ती किती प्रकारात काय झालेली आहे, डिवाइड झालेली आहे, है ना. तर बेसिकली लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवाल, बेसिकली काय लक्षात ठेवायचं आहे, तर वर्णमाला आहे ती 3 प्रकारामध्ये डिवाइड होते बेसिकली, है ना. काय पहिला असते स्वर, दुसरं काय आहे तुमचं व्यंजन, स्वर, स्वरादी व्यंजन करू आपण, स्वर, स्वरादी आणि काय व्यंजन, स्वर, स्वरादी आणि काय व्यंजन. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे, है ना. किती प्रकारात डिवाइड झालेली आहे ते, स्वर, स्वरादी आणि व्यंजन, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. 2 पार्ट्स क्लिअर होते ना सगळ्यांना, पहिलं लेक्चर आणि सेकंड लेक्चर. पहिलं आणि सेकंड लेक्चर वर्णमालेवरचं कोणाला काही प्रॉब्लेम होता का, आहे का, नाही. मग आता लक्षात घ्या, इथे आपल्याकडे वर्णमालेच्या प्रकारामध्ये किती प्रकार सांगितले, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. मग स्वर काय असते रे भाऊ, हा जो स्वर आहे, हा स्वर काय असतो, काय असते स्वर, है ना. सर जे स्वर आहेत ते काय आहे, तर अ, आ, ई, उ, है ना, उ, ए, ऐ, रू, लो, ऍ आणि अ. हे काय आहे सर, आमच्याकडे स्वर आहेत ते, ठीक आहे, है ना. काय अ, आ, ई, उ, ए, ऐ, है ना, रू, लू, आणि 2 सुटले आणखी, ओ आणि औ. हे सगळे सिक्वेन्स झाली इकडे तिकडे, तेवढं मॅनेज करायचं, है ना. तर काय म्हटलं मी, हे जे काय आहेत हे काय आहे, स्वर आहेत. मग यांना आपण स्वर का म्हणतो, मला त्याचा आन्सर कशाचं पाहिजे, हे तर ठीक आहे, तुम्ही सांगितलं मला की सर स्वर काय आहेत, अ, आ, ई, उ, ए, ऐ, रू, लू, ऍ, आ आणि ओ, औ. हे काय आहेत, स्वर आहेत. पण यांनाच आपण काय म्हटलं गेलेलं आहे, आपल्याकडून स्वर म्हटलं गेलेलं आहे. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, याला आपण स्वर का नाही म्हणलं, बरोबर. तर मला सांगा, याला स्वर म्हणण्यामागचं कारण काय आहे. हे जे आहेत अ, आ, ई, ही 14 खडी जी आहेत, यांना स्वर म्हणण्यामागचं किंवा बोलण्यामागचं काय कारण आहे, बरोबर आहे. काय कारण आहे रे बाबा, अरे काय आहे कारण, हा एक्झॅक्टली. काय होतं ना, ज्या वेळेस आपण काय करतो, हे जे स्वर आहे यांचा जेव्हा काय करतो, उच्चार करतो, सगळं कशावरती डिपेंड आहे रे बाबा, उच्चारावरती. सगळं कशावरती डिपेंड आहे, कशावरती अवलंबून आहे, उच्चारावरती. ज्यावेळी आपण या 14 लोकांचा काय करतो, लोकच म्हणू आपण आता याला, राईट. तर या 14 लोकांचा जेव्हा आपण काय करतो, या 14 ध्वनींचा आपण काय करतो, उच्चार करतो, त्यावेळी हा जो उच्चार असतो हा डायरेक्ट कुठून येतो रे बाबा, डायरेक्ट तुमच्या गळ्यामधून येते. डायरेक्ट मग कुठून येतं, गळ्यामध्ये येतो, व्होकल ट्रॅक मधून येते, है ना. व्होकल कॉर्ड म्हणतो आपण याला, गळा, है ना. अ जेव्हा मी म्हणतो अ,
कुठं येते, त्या गळ्यामधनं आवाज येते, राईट. तो जो साऊंड क्रिएट होत आहे, तो जो साऊंड, जो काही अचा साऊंड आहे, जो काही अचा ध्वनी आहे, तो कुठून क्रिएट होत आहे, कुठून तयार होत आहे, कुठून बनत आहे, कुठून येत आहे, या व्होकल कॉर्ड मधून, किंवा याला आपण व्होकल ट्रॅक पण म्हणतो, है ना. मराठी भाषेत आपल्याला आपण याला काय म्हणतो, गळा म्हणतो, गळा, है ना. डायरेक्ट कुठून येत आहे, तो गळ्यामधून येत आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत, पहिला पॉईंट क्लिअर आहे. नेक्स्ट आणखी काय, जो उच्चार आहे तो गळ्यामधून आला, बरोबर. उच्चार करते वेळी जेव्हा मी अ आ ई है ना, हे जे काही ध्वनी आहे यांचा जेव्हा मी उच्चार करतो, तेव्हा उच्चार करते वेळी, बरोबर आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊन राहिला का ते उच्चारत असताना. समजून आलं काय म्हटलं मी. पहिला पॉईंट काय होता आपला, की हे जे अ आ ई उ ए ऐ आहे, है ना, तर यांचा जेव्हा मी उच्चार करतो ते डायरेक्ट कुठनं येत आहे, गळ्यामधून येत आहे, राईट. नेक्स्ट डायरेक्ट गळ्यामधून येतं, ते तर क्लिअर आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. दुसरा पॉईंट काय होता, जेव्हा मी काय करतो, यांचा उच्चार करतो, तर उच्चार करते वेळी, है ना, जो काही हवेचा मार्ग आहे, जो काही हवेचा मार्ग आहे तो अडवला जातो. अडवला जातो का, अडवला जातो की डायरेक्ट तुमचा ध्वनी निर्माण होऊन राहिला. काय होत आहे सर, डायरेक्ट ध्वनी निर्माण होऊन राहिला, कोणत्याही प्रकारचा त्याला अडथळा नाहीये. कोणत्याही प्रकारचा त्याला अडथळा आहे का, नाही, कोणत्याही प्रकारचा त्याला अडथळा निर्माण होत नाही, म्हणून सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, स्वर म्हणतो. तर लिहायचं इथे, इथून काय होते, तो गळ्यातून निघतो, है ना, डायरेक्ट गळ्यातून निघतो, नंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय निघतो, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघतो, है ना, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघतो. म्हणजेच काय, की हवेचा मार्ग जो आहे, तो जो हवेचा मार्ग आहे तो कोणत्या, म्हणजे हवेचा जो मार्ग आहे तो काय आहे, क्लिअर आहे, त्याच्यामध्ये कोणताच अडथळा निर्माण झालेला नसतो, म्हणून आपण त्याला सुद्धा काय म्हणतो, स्वर म्हणतो. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही या लोकांचा काय करता, उच्चार करता, अ आ ई उ ए ऐ आ ओ औ, है ना, जेव्हा उच्चार करत असताना काय ना, तुमची जी काही जीभ आहे, जी तुमच्या मुखामध्ये, तोंडामध्ये जी जीभ आहे, तिचा मुखातील किंवा तोंडातील असणारे जे काही इतर अवयव आहे त्यांना स्पर्श होतो का ते पाहायचं. काय म्हटलं मी, पहिला तर सरळ जो उच्चार आहे तो गळ्यातून होतो, डायरेक्ट, है ना. घ्या ना, अ आ ई उ ए ऐ, सगळेचे सगळे जे काही आहेत ना हे लेटर किंवा ध्वनी, यांचा जो ध्वनी आहे तो डायरेक्ट कुठून निघतोय, गळ्यातून निघतो. दुसरी गोष्ट, या गोष्ट म्हणजे यांचा उच्चार होत असताना कोणत्याही अडथळ्याशिवाय निघतो, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघतो. क्लिअर आहे. हवेचा मार्ग अडवलेला असतो का, नाही, आणि लिहायचं तिथे, हवेचा मार्ग अडवलेला नसतो, हवेचा मार्ग अडवलेला नसतो. हवेचा मार्ग अडवलेला नसतो म्हणजेच काय रे बाबा, कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्माण होतात. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. दुसरं काय म्हटलं मी, की तुमच्या मुखामध्ये किंवा तोंडामध्ये जी काही जीभ आहे, है ना, जी काही जीभ आहे, त्या जिभेचा तोंडामध्ये असलेले इतर अवयव, नुसतं तुमच्या मुखात किंवा तोंडात नुसतं जीभ आहे का रे भाऊ, नुसतं जीभ आहे का, नाही ना. मग तुमच्या तोंडात आणखी कोणते अवयव, तुमचे दात आहे, टाळू आहे, ती छोटी जीभ आहे ना, आहे का नाही, पळजीभ म्हणतो आपण त्याला, त्या छोट्या जीभेला आपण काय म्हणतो, पळजीभ म्हणतो. हे सुद्धा अवयव आहेत, है ना. नंतर क्लिअर आहे इथपर्यंत. मी काय म्हणतोय, की तुमची जी जीभ आहे, या लोकांचा उच्चार करत असताना, या ध्वनींचा उच्चार करत असताना त्या जिभेचा तुमच्या तोंडातील इतर अवयवाशी स्पर्श व्हायला नाही पाहिजे, है ना. कोणत्याही स्पर्शाशिवाय, काय म्हटलं मी, की जिभेचा मुखातील इतर अवयवांशी कोणत्याही स्पर्शाशिवाय जर ध्वनी निर्माण होत असेल तर ते ध्वनी काय असतात रे बाबा, स्वर असतात. क्लिअर आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत. उच्चार लिहायचं इथं, जिभेचा मुखातील
मुखातील इतर अवयवाशी कोणताही स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी. निर्माण होणारा ध्वनी म्हणजे काय असते रे बाबा? म्हणजे स्वर असते. म्हणजे काय असते? स्वर असते. क्लिअर आहे का इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे मला? नेक्स्ट पॉइंट एवढाच लक्षात ठेवायचा, हे जे लोक आहेत पुन्हा या लोकांचा पुन्हा उच्चार करत असताना किंवा या ध्वनींचा उच्चार करत असताना जे काही तुमचे ओठ आहेत, जे तुमचे ओठ आहेत त्या ओठांचा एकमेकांशी स्पर्श होतो का ते पाहायचं. म्हणायचं अ आ इ ई उ उ ए ऐ नंतर ओ औ. स्पर्श होत आहे का? नाही. चंबू बनत असेल तुमच्या ओठांचा, पण स्पर्श होत आहे का? नाही. एकमेकांचा स्पर्श होत नाही. म्हणजे ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता जो काही ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीला सुद्धा आपण काय म्हणतो रे भाऊ? स्वर म्हणतो. तर लिहायचं इथं ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी. निर्माण होणारा ध्वनी म्हणजे काय असते रे भाऊ? स्वर असते. म्हणजे काय असते? स्वर असते. मग आता याला एकाच व्याख्येमध्ये सांगायचं, जर शास्त्रशुद्ध जी काही व्याख्या आहे त्याच्यामध्ये जर बोलायचं असेल तर स्वर म्हणजे जर विचारलं तर स्वर म्हणजे शास्त्रशुद्ध भाषेत काय होते? ओठांचा एकमेकांशी शिवाय जी काही मुखातील जीभ आहे त्या जिभेचा मुखात असणाऱ्या इतर अवयवांशी स्पर्श न होता जो काही ध्वनी उच्चारला जातो त्या ध्वनीलाच आपण काय म्हणतो रे बाबा? स्वर असे म्हणतो. त्या ध्वनीला आपण काय म्हणतो? स्वर असे म्हणतो. सोप्या भाषेत एवढं लक्षात ठेवायचं. उच्चार करत असताना डायरेक्ट उच्चार कुठं नव्हतं? गळ्यातून होतो. व्होकल ट्रॅक व्होकल कॉर्ड मधून नव्हतं. दुसरी गोष्ट, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघते. शिवाय कोणताही उच्चार करत असताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. क्लिअर आहे? नेक्स्ट लक्षात ठेवायचं, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी कोणताही स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी म्हणजे काय असते? स्वर असते. आणि ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी म्हणजे सुद्धा काय असते? स्वर असते. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे का? नाही. नेक्स्ट काय सांगितलं होतं मी तुम्हाला? स्वर सांगितलं होतं. स्वर असा स्वर. आणि याचा काय सांगितलं होतं मी तुम्हाला? याचा मीनिंग सांगितलं होतं. राईट? आठवते मला, तुम्हाला आठवत असेल, आठवायला पाहिजे. स्वर म्हणजे काय म्हणून राहिलं? उच्चारणे. स्वर म्हणजे काय म्हणून राहिलं? उच्चारणे है ना? उच्चारणे किंवा ध्वनी करणे. लिहून घ्यायचं, विचारतात हे. स्वर म्हणजे उच्चारणे किंवा ध्वनी निर्माण करणे. उच्चारणे किंवा ध्वनी निर्माण करणे. क्लिअर आहे? समजून राहिलं? दुसरी गोष्ट, हवेचा मार्ग अडवलेला असतो का? नाही. हवेचा मार्ग अडवलेला नसतो. नेक्स्ट, स्वर काय असतात रे बाबा? स्वर जे आहे, स्वर हे जे आहेत हे मुळातच काय असतात रे? अक्षर असतात. मुळातच अक्षर असतात. जसं मला जर इथे क लिहायचं असेल, काय लिहायचंय? क ला अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी मी झालं का क? असा क लिहिला तर क होतो का? नाही. काय करतो मी? हा क जे व्यंजन आहे हे जे क काय मला पूर्ण काय करायचं? हा क लिहायचा आहे. बरोबर? तर हा क असाच लिहितो का डायरेक्ट? नाही. हा क कधी बनतो रे? जेव्हा हा क असतो, हे व्यंजन असते आणि याच्यामध्ये काय येतो? अ येतो. बोला ना तुम्ही, क जेव्हा बोलता तेव्हा तुमचा जो शेवट आहे त्या याचा अक्षराचा तेव्हा अ ने होते. जो उच्चार आहे तो अ ने होते. बरोबर आहे? म्हणजेच त्या क या व्यंजनात अ काय झालेला असतो? मिसळलेला असतो. राईट? त्याचप्रमाणे इथे बघा, जेव्हा हा काय म्हणतो? स्वर हा काय? मुळातच अक्षर आहे. म्हणजे काय सर? तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अ म्हणता किंवा आ बोलता किंवा ई म्हणता है ना,
डॉट डॉट डॉट, है ना. जेव्हा यांचा उच्चार करता तेव्हा यांना कशाची काही वेगळ्या गोष्टीची गरज असते का? गरज आहे का? ज्याप्रमाणे इथे स्वरांची गरज आहे, व्यंजनाला स्वरांची गरज आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे स्वराला काही मिक्स करायची गरज आहे का? नाही. ते काय मुळातच काय असतात, ते अक्षर असतात. ते मिक्स जरी होतील तरी ते त्यांच्यातच होतील. समजून राहिलं इथपर्यंत? इथपर्यंत समजून राहिलं. म्हणजे हा जर अ लिहायचा असेल मला, अ ला लिहितो मी असं, राईट. याच्यात प्लस करायची गरज आहे का? नाही, काहीच गरज नाहीये. म्हणून काय म्हटलं गेलेलं आहे की स्वर काय असतात रे बाबा, मुळातच अक्षर असतात. स्वर काय असतात, मुळात अक्षर असतात. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हा पॉइंट लक्षात घ्या आणखी. हा एक पॉइंट काय आहे, जसं मला इथे त्याचा क लिहिला मी, काय लिहिला क. हे क काय आहे, पाय मोडलेला आहे, म्हणजे हा व्यंजन आहे. हा क काय आहे रे, पाय मोडला याचा, म्हणजेच काय आहे, हा व्यंजन आहे. आणि या व्यंजनात काय, जेव्हा काय झाला, हा अ स्वर मिसळला, जेव्हा व्यंजनात काय झालं, स्वर मिसळला, तेव्हा याला हा क काय झाला, पूर्ण झाला. तेव्हा क काय झाला, हा पूर्ण झाला. आणि तेव्हा काय झालं, हे अक्षर तयार झालं क नावाचं. म्हणजे याच्यावरून मी हे सांगू शकत नाही का, काय रे, की जर काय असते, आपल्याला व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त करून द्यायचं असेल, जर व्यंजनाला, एखाद्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त करून द्यायचं असेल, तर त्याच्यात काय मिसळायला पाहिजे रे बाबा, कशाची आवश्यकता आहे, तर त्याच्यामध्ये स्वरांची आवश्यकता आहे. जसं फॉर एक्झाम्पल घेऊ, इथे जर क घेतला तर क प्लस अ आहे, राईट. मग आता दुसरं एक्झाम्पल घेऊ, इथे ग घेऊ आपण, ग, गणपतीचा ग, राईट. तर मग हा ग जर जेव्हा घेतो मी, तर हा ग परिपूर्ण कधी बनते, जेव्हा हे ग व्यंजन प्लस याच्यामध्ये काय असेल, अस्वर असेल, तेव्हा याला काय होते, अक्षरत्व प्राप्त होते. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? हा पॉइंट क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? इथे कोणाला काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे का? नाही. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं होतं? नेक्स्ट पॉइंट सांगितलं होतं मी तुम्हाला की हे जे काही अक्षर आपलं स्वर असतात, हे स्वर असतात, त्यांना स्वरांना दुसरं नाव काय आहे रे? काय असते दुसरं नाव? तर दुसरं नाव त्याला अच या नावाने ओळखल्या जातात. या स्वरांना कोणत्या नावाने ओळखल्या जातात? अच. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? चला पुन्हा एकदा रिवाइज करतो. इथे काय आहे, स्वरांच्या बाबतीत जे काही मला इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती ती मी सगळी देण्याचा प्रयत्न केला. आता डायरेक्ट मी कशावरती येणार आहे? टाइप ऑफ स्वर येणार, राईट. तर लक्षात घ्या, काय म्हटलं मी, स्वर काय असते रे बाबा, जेव्हा तुम्ही काय करता, एखाद्या ध्वनीचा उच्चार करता. कशाचा उच्चार करता? ध्वनीचा उच्चार करता किंवा या लोकांचा उच्चार करता. हे तर सगळ्यांना माहितीच असते. पाठ स्वर म्हटलं तर हे सगळ्यांना आढळते. अ आ इ उ ए ऐ ओ औ, है ना. नंतर रु लु ऍ आणि अ. सिक्वेन्स अशीच लक्षात ठेवायची. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने जाण्याची काही गरज नाही, राईट. नंतर लक्षात घ्या, मग काय म्हटलं मी की जो काही ध्वनी असतो, त्या ध्वनीचा जो काही उच्चार असतो तो काय होतो, डायरेक्ट व्होकल कॉर्ड मधून होतो, व्होकल ट्रॅक मधून होतो, गळ्यातून होतो, डायरेक्ट गळ्यातून होतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघते. कोणत्याही अडथळ्याशिवाय निघते. ते बोलत असताना अडथळा निर्माण होतो का? नाही, कोणत्याही अडथळ्याशिवाय निघते. म्हणजेच काय रे बाबा, तर ज्या वेळेस काय होते ना, म्हणजे ज्यावेळेस यांचा उच्चार केला जातो तर हवेचा मार्ग अडवलेला नसतो. हवेचा मार्ग अडवलेला नसतो, म्हणजेच कोणत्याही अडथळ्याशिवाय होते. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, जी प्रत्येकाकडे आहे, कोणाची तिखट असते, कोणाची गोड असते, है ना. तर गोड ज्यांची गोड असेल त्यांच्यापासून थोडंसं जपून राहायचं, है ना, कारण त्यांचं म्हणजे जिभेवर वेगळं असते ना, डोक्यात वेगळं राहते. दुसरी गोष्ट, जो तिखट बोलतो तो डायरेक्ट असतो, त्याचा तिथं संपून जाते, है ना. तर लक्षात घ्या, काय असते, जिभेचा मुखातील इतर अवयवाशी कोणताही स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी. जिभेचा मुखातील इतर अवयवांशी कोणताही स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी म्हणजेच काय असते रे, म्हणजे तुमचा स्वर असते. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, त्याच डेफिनेशन, त्याच व्याख्येमधली, ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी म्हणजेच काय होते रे बाबा, तुमचा स्वर होते. नंतर काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, की स्वर हा मुळातच काय असतो, अक्षर असतो. त्याला अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी कोणामध्ये मिसळायची गरज पडते का? नाही. त्याला कोणाची दुसऱ्याची आवश्यकता आहे का? नाही. तो काय आहे, मुळातच अक्षर आहे.
नंतर लक्षात घ्यायचं, एखादं जर व्यंजन असेल त्या व्यंजनाला अक्षरत्व जर प्राप्त करून देण्याचं काम करत असेल तर ते कोण करत असते रे, तर ते स्वर करत असते. व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त करून देण्याचं काम कोण करते, स्वर करत असते. फॉर एक्झाम्पल इथे घेतलेले आहे मी क ग, आणि कोणतेही घेऊ शकता, कोणतेही एक व्यंजन घ्यायचं आणि शोधायचं त्याच्यामध्ये स्वर मिसळला आहे की नाही आहे. बरोबर आहे. व्यंजनाला जर अक्षरत्व प्राप्त करायचं असेल तर त्याला स्वराची मदत घ्यावी लागते. तिसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, स्वर म्हणजे काय होते, उच्चार करणे, ध्वनी निर्माण करणे. आणि फोर्थ आहे, स्वरांना काय म्हणतात रे भाऊ, काय म्हणतात स्वरांना, अच म्हणतात. स्वरांना काय म्हणतात, अच म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम? मागे हा थेरॉटिकल आहे, थेरॉटिकल आहे ना, है ना, मग काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? आता हे एवढं सांगितल्यानंतर तर काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे, है ना. व्याख्या तर ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा, फोडून लक्षात ठेवा. पहिले काय फोडायचं, ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी, राईट. नंतर घ्यायची जीभ, ते किंवा काही लावत बसायचं नाही, नाहीतर पुस्तकात दिलेलं आहे, ते एका सोबतच दिलेलं आहे. पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, तुमच्या याच्यामध्ये रेफरन्स बुक मध्ये काय दिलेलं आहे, है ना, काय दिलेलं आहे, ओठांचा एकमेकांशी किंवा ओठांचा एकमेकांशी आणि मुखात असणारी जी काही जीभ असते त्या जिभेचा मुखातील इतर अवयवांशी. एवढं करत बसल्यापेक्षा काय करायचं, सरळ सरळ ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी, शिवाय जी काही जीभ आहे त्या जिभेचा तोंडामधील मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता निर्माण होणारा ध्वनी. म्हणजेच काय असते रे बाबा, म्हणजेच काय असते, स्वर असते. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, है ना. जर व्याख्यात विचारलं तर ती जी काही तुमच्या रेफरन्स बुक मध्ये दिलेली आहे तीच लिहायची. लक्षात आहे? ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. चला नेक्स्ट काय पाहायचंय, नेक्स्ट पाहू आपण स्वराचे प्रकार. हे क्लिअर आहे सगळ्यांना? चला स्वर आहे. आणि आता आपण काय पाहिलं, स्वर पाहिलेले आहे, त्याचे प्रकार सांगा मला. बेसिकली प्रकार सांगा अगोदर, ते नंतर काय असतात ते पाहू, है ना. चला कोण सांगते प्रकार? यस, काय असते स्वर? हा, काय पहिला प्रकार आहे सर, रस्व. रस्व स्वर, त्याला आपण छोटा म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? लहान स्वर म्हणतो ना, छोटा. दुसरा प्रकार कोण सांगते रे बाबा? रस्व आला तर दुसरा हातात आठवल, दीर्घ. यस, काय? दीर्घ. दीर्घ, रस्व नंतर दीर्घ, स्पेलिंग. रस्व नंतर काय असते? दीर्घ. नंतर काय रे पुढे? संयुक्त. चल, 3 झाले, रस्व, दीर्घ, संयुक्त. रस्व, दीर्घ, संयुक्त. लक्षात राहील किती आहे? पुढेही आहे, रस्व, दीर्घ, संयुक्त. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? नंतर काय आहे? नंतर घ्यायचं लुप्त. लुप्त स्वर, काय? लुप्त म्हणजे काय? लोप पावणारे, नष्ट होणारे. लोप पावणारे, नष्ट होणारे, है ना. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय आहे बाबा? नेक्स्ट आहे सजातीय. सजातीय, सजातीय. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे? सजातीय. 5वा प्रकार. नेक्स्ट काय आहे? सजातीय. आणि 6वा आहे विजातीय. समजून राहिलं का रे दादा? समजून राहिलं? काही तर समजत असाल, काही काय रे बाबा, एवढा वाईट थोडी शिकवून राहिलो मी की तुम्हाला समजणार नाही.
सोपं सोपं आणि स्पष्ट आणि क्लिअर उच्चार. तोंडातल्या तोंडात बडबड करून राहिलो का? नाही ना. तर लक्षात घ्या, स्वर, स्वरांचे प्रकार पाहतोय. स्वरांचे प्रकार आणखी आहेत, आता ते मग वाढवले तर खूप वाढतात, एक 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 वाढतात. राईट आहे ना. साधित स्वर असतात, साधित स्वर, साधित स्वर. क्लिअर. आपल्याला महत्वाचे काय आहे? ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, संयुक्त आहे, सजातीय आहे आणि विजातीय आहे. सजातीय आहे आणि विजातीय आहे. क्लिअर आहे का? समजून राहिलं? समजून राहिलं इथपर्यंत है ना. चला, की जरी लिहायचं आहे का, लिहायचं आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये बेसिकली तर तीनच असतात. बेसिकली काय असतात? तीन. ऱ्हस्व दीर्घ असते, ऱ्हस्व दीर्घ असते, सजातीय विजातीय असते आणि इंग्रजी स्वर असतात. राईट है ना. आपण काय केलं? तेच एक 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 घेतलं, त्याच्यातलेच प्रकार सगळे आपण काय केले? एकत्र केले. तीन न ठेवता मग ऱ्हस्व दीर्घ, संयुक्त, लुप्त, सजातीय, विजातीय आणि काय? साधित. आणि काय? साधित. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? है ना. लक्षात घ्या, काय आहे ना, आपली जी काय समजा बॅच आहे याची प्रॅक्टिस सराव संच है ना, बोर्डवरच घेतो मी. बोर्डवर जवळपास तुमचे जे काही क्वेश्चन असतात 20 ते 25 क्वेश्चन है ना, जे पोलीस भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत ते PYQ. इकडं सॉरी, इकडं तिकडं शोधायची गरज नाहीये. सरळ युट्यूब वरती जायचं, युट्यूब वरती ते लेक्चर आहे ना. तर लक्षात घ्या, ते लेक्चर पाहायचं. जर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्या कॉन्सेप्ट मध्ये, तर त्याची एक फाउंडेशन बॅचची आपली प्लेलिस्ट आहे ना. फाउंडेशन बॅचची आपली प्लेलिस्ट आहे, तर त्या प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि तो जो टॉपिक आहे तो टॉपिक कव्हर अप करायचा. म्हणजेच तुमचे त्या चॅप्टर मधील किंवा त्या टॉपिक मधला मार्क्स कुठेच जायला नको. प्रश्न कितीही घुमून फिरून विचारला तरी. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ही जी मेहनत चालू आहे, ही मेहनत फक्त तुमच्यासाठी आहे. बरोबर आहे ना. तर लक्षात घ्यायचं. चला, मग काय म्हटलं मी? स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार किती आहे? ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, लुप्त, सजातीय, विजातीय आणि साधित. लक्षात ठेवायचं, लक्षात राहत असेल तर. आता मग ऱ्हस्व दीर्घ लक्षात राहते, सजातीय विजातीय लक्षात राहते, संयुक्त स्वर लक्षात राहते. क्लिअर आहे इथपर्यंत? चला, ऱ्हस्व स्वराबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? हा जो पहिला स्वर आहे आपल्याकडे ऱ्हस्व. स्वर, ऱ्हस्व याला आपण छोटा स्वर म्हणतो. याला काय म्हणतो आपण? की छोटा स्वर, लहान स्वर म्हणतो. याला काय म्हणतो आपण? लहान भाऊ है ना. स्वरांचा लहान भाऊ, लहान स्वर म्हणतो याला. काय माहिती आहे तुम्हाला ऱ्हस्व स्वरांबद्दल है ना? तर जेव्हा आपण असे स्वर असतात, हे ऱ्हस्व स्वर असे स्वर असतात, जेव्हा यांचा उच्चार करतो ना, तो उच्चार करताना वेळ घेत नाही. तो जो त्या ध्वनीचा है ना, ते जे काही आपल्याला 14 खडी दिलेली आहे, त्या 14 खडी मधले जे काही ध्वनी आहेत, त्यात असे काही ध्वनी आहेत, त्या ध्वनींचा उच्चार करताना तो उच्चार कसा होतो रे बाबा? पटकन होतो. काय होतो? पटकन होतो, लवकर होतो. पटकन होतो, लवकर होतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, तो जो उच्चार असतो तो आखूड असतो. तो काय असतो? आखूड असतो. असं लांबट आपण त्याला लांबवत नाही. राईट. तो काय असतो? आखूड असतो, एकदम छोटा असतो. राईट. आणि त्याचा जर आता मला एक सांगा, उच्चार पटकन होत आहे, त्याचा उच्चार म्हणजे तो आखूड आहे, याचा जर तो काय होते, तो कालावधी काय जास्त घेईल का कमी घेईल? वेळ कमी घेईल की जास्त घेईल? ऱ्हस्व स्वर वेळ कमी घेईल की जास्त घेईल? ऑब्विसली काय आहे, तो वेळ तो कमीच घेईल ना. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ऱ्हस्व स्वरांबद्दल 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवाव्या लागेल. काय? तर पहिले तर ऱ्हस्व स्वरांचा जो उच्चार आहे, आपण सगळं कोणाच्या संबंधित बोलून राहिलो? उच्चारासंबंधी. उच्चार कसा होईल रे बाबा? पटकन. लक्षात ठेवायचं, उच्चार कसा ठीक आहे. ऱ्हस्व स्वर उच्चार कसा होतो? पटकन होतो. दुसरी गोष्ट, उच्चार कसा राहतो? आखूड राहतो. उच्चार कसा राहतो? आखूड राहतो आणि कमी कालावधीचा राहतो. कमी कालावधी. वेळ काय घेतो? कमी घेतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? चल, मग आता दुसरा प्रश्न काय येतो माझ्याकडे, की जे हे ऱ्हस्व स्वर आहेत ते कोणते आहे सर? जे ऱ्हस्व स्वर आहेत ते कोणते आहेत? तर लक्षात घ्यायचं, आपल्याकडे ऱ्हस्व स्वर म्हणून अ असतो, नंतर ई असतो, उ असतो,
लू असतो आणि रू असतो. हे जे आहे, हे जे 5 आहेत, या 5 लोकांना आपण काय म्हणतो रे बाबा, ह्रस्व स्वरूपाचे स्वर असे म्हणतो. कारण यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करता तेव्हा तो उच्चार कसा असतो, पटकन होणारा असतो, आखूड असतो आणि कमी कालावधीचा असतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ह्रस्व स्वर क्लिअर आहे, लक्षात राहील. चला, दुसरा टाइप काय आहे आपल्याकडे, दीर्घ. दीर्घ दुसरा टाइप काय आहे, दीर्घ आहे. याचा जो व्हाईस वरचा असतो तो याच्याच उलट असतो. ह्रस्व स्वरांच्या उलट जो काही स्वर आहे तो कोणता आहे, दीर्घ स्वर आहे. म्हणजे याच्या बाबतीत मी काय म्हणेल, हा जो उच्चार होतो हा कसा होतो रे, लांबट होतो. कसा होतो, लांबट होतो. आणि जो काही इथे कालावधी कमी होत होता, तिथे जो काही वेळ आहे तो जास्त घेतो, जास्त कालावधी उच्चार करत असताना. कम्पेअर टू ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वरांच्या तुलनेत हा जो दीर्घ स्वर आहे ह्याचा उच्चार लांबट असतो आणि कालावधी सुद्धा काय असतो रे बाबा, जास्त असतो. मग कोणकोणते आहेत असे स्वर, तर लिहायचं आ, मोठा ई, हा छोटा ई आहे, हे सगळे छोटे आहे ना. छोटा ई, छोटा उ, रू आणि रू. नंतर आ, ई, नंतर मोठा उ. नंतर कोणते असतात, ए, ऐ, ओ, औ. क्लिअर आहे इथपर्यंत? ह्रस्व स्वर जर विचारले, सॉरी दीर्घ स्वर जर विचारले तर कोणते, तर याचं पहिले तर लक्षात ठेवायचं की उच्चार कसा असतो, लांबट असतो, जास्त कालावधी घेणारा असतो. कोणते आहेत ते जर विचारले तर आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. ह्याच्यात एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, मुख्य जर प्रकार विचारले, दीर्घ स्वरांचे मुख्य प्रकार, सॉरी दीर्घ स्वरांचे म्हणजे जे मुख्य स्वर आहेत, दीर्घ स्वरांमध्ये दीर्घ स्वरांचे मुख्य स्वर आहेत ते कोणते आहेत, तर हे 3च आहेत फक्त. जर विचारलं तुम्हाला की किती प्रकारचे दीर्घ स्वर असतात, तर कोणते सांगाल तुम्ही, फक्त 3 प्रकारचे. किंवा असं जर विचारलं तुम्हाला की किती म्हणजे मुख्य दीर्घ स्वर किती आहेत, मुख्य दीर्घ स्वर किती आहेत, तर किती आहेत रे बाबा, 3 आहेत. पण सर इथे तर 4 आहे, टोटल तर 7 होऊन राहिले. मग हे 4 कोणते आहेत, तर हे जे 4 आहेत, ए, ऐ, ओ. मी इकडे लिहितो, ए, ऐ, ओ, औ. ए, ऐ, ओ, औ. तर हे जे 4 आहेत त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो, संयुक्त स्वर म्हणतो. पण ते सुद्धा कशात येतात रे बाबा, दीर्घ स्वरात येतात. पण मुख्य जर विचारलं, मुख्यत्व करून किती आहे, कोणते आहे, तर आ, ई आणि उ. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. चला, नेक्स्ट टाइप लक्षात घ्यायचा, संयुक्त स्वरांचा. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कोणते सांगितले मी, कोणते सांगितले, संयुक्त स्वर काय असते रे बाबा, काय असते, 2 स्वरांपासून काय झालेला, बनलेला, 2 स्वरांपासून तयार झालेला. लक्षात घ्यायचं है ना. किती स्वरांपासून बनलेला असतो हा, 2 स्वरांपासून बनलेला असतो. 2 स्वरांपासून निर्माण होतो, 2 स्वरांपासून निर्माण होतो. क्लिअर आहे? संयुक्त स्वर जे असतात ते किती स्वरांपासून निर्माण होतात, 2 स्वरांपासून निर्माण होतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची संयुक्त स्वरांबद्दल, की यांचा जो उच्चार असतो तो दीर्घ असतो. हे ते बघितलं आपण, लिहायचं. मग यांचा जो उच्चार आहे, उच्चार हा कसा असतो, दीर्घ असतो. संयुक्त स्वरांचा जो उच्चार आहे तो कसा असतो रे बाबा, दीर्घ असतो. मग सर असे स्वर कोणते आहे, तर लक्षात घ्यायचं आपल्याकडे ए, ऐ, ओ, औ. हे जे 4 स्वर आहे, हे 4 स्वर कोणते आहेत रे बाबा, तर हे 4 स्वर संयुक्त स्वरूपाचे आहेत. कोणते स्वर आहेत ते, संयुक्त स्वरूपाचे स्वर आहेत. नेक्स्ट लक्षात घ्यायचं, लुप्त स्वर. हा तर ऍक्च्युली लुप्त स्वर. लुप्त स्वर मध्ये काय असते, हे नाश पावणारे स्वर आहेत. नाश पावणारे, नष्ट होणारे. याचं एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर क्लुप्ती लिहिलेले असते. याच्यानंतर तो दुसरं एक्झाम्पल मी आयुष्यात कधी पाहिलेलं नाहीये है ना. जर पुढे कधी दिसेल
तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स राहिलेले आहेत दोन कोणते? सजातीय आणि विजातीय. सजातीय आणि विजातीय है ना. दुसरा एक क्लिअर करून घ्या, साधित स्वर. साधित स्वर. साधित स्वर काय असते रे बाबा? मूळ स्वरांपासून बनलेले असतात. हे जे साधित स्वर आहे, हे साधित स्वर मूळ स्वरांपासून बनलेले असतात. स्वरांपासून बनलेले असतात, मूळ स्वरांपासून बनलेले असतात. आणि ते कोणकोणते आहेत म्हटलं तर मग काय होईल? आ इ उ ए ऐ ओ औ. म्हणजेच हेच कोणते स्वर म्हणतो आपण यालाच? ह्यालाच आपण कोणते स्वर म्हटले होते? मूळ स्वरांपासून बनलेले स्वर कोणते होते? आ इ उ ए ऐ ओ औ. कोणते स्वर होते? हे दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांना आपण काय म्हटलं गेलेलं आहे? साधित स्वर म्हटलं गेलेलं आहे. मूळ कोणापासून? मूळ स्वरांपासून बनलेले. बरोबर आहे. आ जर लिहायचं असेल तर अ प्लस अ लिहितो आपण, तेव्हा कुठे ते आ होता है ना. म्हणजे दीर्घ स्वर हे मूळ स्वरांपासून बनलेले स्वर असतात, म्हणून त्यांचा उच्चारी काय असतो? लांबट असतो, जास्त वेळ घेणारा असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? बोर्डवरचं है ना. बोर्डवरची खिचडी दिसायला दिसते, पण ज्यावेळेस मी शिकवतो किंवा बोलतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं, कॉपी आणि पेन घेऊनच बसायचं रे भाऊ. दुसरी गोष्ट, आता 2 पॉइंट राहिलेले तुमचे, ते क्लिअर करतो आणि आजचं लेक्चर काय होतो आपण थांबू. तसंही लेक्चर मोठं झालं की पाहायचं आपल्या काय होते रे बाबा? जीवावर येते. कारण मास्तर कॉमेडी करत नाही, मास्तर तिथं येडेवाकडे चाडे करत नाही, मास्तर तिकडं माकडासारखे चाडे करत नाही, मास्तर काय करत नाही, मास्तर त्याच्यावरून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करत नाही. तर तुम्हाला मजा कशी? तुम्हाला लेक्चर पाहताना मजा कशी येणार आहे ना? का? कारण मास्तर ना कॉमेडी करत बरोबर कशाला करतच नाही. मास्तर येतो फक्त आणि शिकवतो. दुसरी गोष्ट कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करत नाही है ना. नंतर कॅमेरा पुढे येऊन येडं वाकडं तोंड करून कुठल्याही भाषेत बोलत नाही है ना. त्याच्यामुळे तुम्हाला काही ते 45 मिनिटात किंवा 50 मिनिटाचं लेक्चर पचवायला वेळच लागेल. तर लक्षात घ्या, लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतो. पहिला नंतर राहिलेला स्वर आहे आपला सजातीय स्वर. सजातीय स्वर लक्षात ठेवायचं. एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारे जे काही स्वर असतात त्यांना आपण काय म्हणतो? सजातीय स्वर असे म्हणतो. क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? काय म्हटलं मग? काय लक्षात ठेवायचं? सजातीय स्वर एकसारखा उच्चार. एकसारखा उच्चार किंवा जर तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने जर व्याख्या लागत असेल तर एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारा स्वर है ना. लिहायचं एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारा स्वर है ना. भिन्न उच्चार स्थान असतात का? नाही. एकाच उच्चार स्थानातून काय होतात? निर्माण होणारा जो काही स्वर असतो त्याला आपण काय म्हणतो? सजातीय स्वर म्हणतो. लक्षात आहे? तिसरा पॉइंट लक्षात घ्यायचं. दोन सजातीय स्वर मिळून एकच दीर्घ स्वरूपाचा स्वर तयार होतो. दीर्घ स्वर निर्माण होतो. पॉइंट क्लिअर आहे का? पॉइंट क्लिअर आहे. तिसरा पॉइंट क्लिअर आहे. एकाच काय म्हटलंय मी? 2 सजातीय स्वरांपासून एक दीर्घ स्वर तयार होतो. मग फोर्थ आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सजातीय स्वर कोणते आहेत सर? सजातीय स्वर कोणते आहेत? तर लक्षात घ्या है ना. एकच उच्चार स्थान आहे अ, आ. नेक्स्ट ई, नंतर उ. क्लिअर आहे? हे जे काही स्वर आहे किंवा हा जो स्वरांचा गट आहे यांना आपण कोणते स्वर म्हणतो? सजातीय स्वर म्हणतो. याच्याच उलट जो काही स्वर आहे त्या उलट स्वरांना आपण काय म्हणतो? विजातीय स्वर म्हणतो. विजातीय स्वर. हे क्लिअर आहे ना? सजातीय स्वर एकसारखा उच्चार असतो. एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारा स्वर असतो. 2 सजातीय स्वर मिळून एकच दीर्घ स्वरांचं काय करतो? तो निर्माण करतो. अ, आ, ई, उ. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत क्लिअर आहे? चल. विजातीय स्वर काय असते रे बाबा? विजातीय स्वरांचा जो उच्चार असतो तो काय असतो? भिन्न असतो
है ना, वेगवेगळा उच्चार लिहायचं, वेगवेगळा उच्चार. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, शास्त्र शुद्ध पाहिजे, मला पुस्तकी लँग्वेज पाहिजे. भिन्न उच्चार स्थानातून निर्माण होणारा ध्वनी, म्हणजेच काय असतं रे बाबा, विजातीय स्वर असतो. भिन्न उच्चार स्थानातून निर्माण होणारा ध्वनी जो असतो त्याला आपण काय म्हणतो रे, त्याला आपण विजातीय स्वर म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय होईल इथं मग, अ नंतर उ लक्षात घ्यायचे, आणखी असे बरेच आहेत. कोणाही सोबत जरी केलं तरी चालते. क्लिअर आहे, कोणाही सोबत जरी हे जोडलं त्याला तरी उ झाला, नंतर उ ई झाला. म्हणजे ज्यांचे काय आहेत उच्चार भिन्न आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत कोणाला नाही सर, है ना? हा यस, हा बरोबर, हा राईट. काय रे बाबा, तर सर संयुक्त स्वर जे सांगितले तुम्ही, तर ते म्हणजे कोणते असतात, बरोबर, कोणते असतात आणि ते कसे हे होतात ते आम्हाला तुम्ही सांगितलेलं नाही. ते तुम्ही फक्त आम्हाला व्याख्या सांगितली की 2 स्वरांपासून बनतात आणि ते हे होतात, आम्हाला बनवून दाखवा सर, है ना? तर लक्षात घ्यायचं, आ नंतर इथे आणि आ, है ना, राईट. मग आता मला एक सांगा, एक गोष्ट लक्षात घ्यायची, संयुक्त स्वर आहेत कोणते आपल्याकडे, ए ऐ नंतर ओ औ. हे संयुक्त स्वर आहे. कसे बनतात लक्षात घ्या, प्लस अ किंवा आ, नंतर प्लस अ किंवा, नाही गडबड झाली. हा लक्षात घ्या, काय म्हटलंय मी, संयुक्त जे स्वर आहेत ते ए आहे. ए मध्ये काय म्हणते, हा ए जो बनतो हा कशाने बनतो, अ किंवा अ सोबतच काय येईल, ई, है ना, हा ए जो आहे, एक लक्षात, हा ए जो आहे हा अ प्लस छोटा ई किंवा मोठा ई, तसंच हा जो ऐ आहे हा आ प्लस छोटा ई किंवा मोठा ई. क्लिअर आहे इथपर्यंत लक्षात राहील. नंतर ओ आहे, हा जो ओ आहे, हा ओ कसा लक्षात ठेवायचा आहे, अ प्लस छोटा उ किंवा मोठा उ. तसंच हा औ लक्षात ठेवायचा आहे, आ प्लस छोटा उ किंवा मोठा उ. हे झाले संयुक्त स्वर. 2 स्वरांपासून बनलेला स्वर. क्लिअर आहे इथपर्यंत? विजातीय स्वर हे क्लिअर आहे, सजातीय विजातीय क्लिअर आहे. संयुक्त स्वर कसा लक्षात कसा ठेवायचा एवढं लक्षात ठेवा फक्त. पहिले तर काय करायचं, जे 4 स्वर आहेत आपल्याकडे ते लिहून घेतले, हे 4 स्वर लिहून घेतले, राईट. मग आता ए बनवायचा आहे मला, तर ए ला इथे बघा, पहिला आहे तिथे अ, दुसरा आहे आ, राईट. पहिला आहे इथे अ, दुसरा आहे आ. क्लिअर आहे ना? मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, छोटी मोठी, छोटा उ मोठा उ, अशा प्रकारे हा काय करायचा, संयुक्त स्वर बनवायचा आहे किंवा बनलेला असतो. इथपर्यंत क्लिअर आहे ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, हा काय तुमचं आजचं जे लेक्चर होतं हे पूर्ण आणि कम्प्लिटली कशावरती होतं, स्वरांवरती होतं. स्वरांबाबत कोणताही एक तुम्हाला पॉइंट सुटलेला नाहीये. बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत जात आहोत आपण प्रत्येक लेक्चर मध्ये, आणि त्याच्यामुळेच वेळ घेत आहे ना, त्याच्यामुळेच काय होत आहे, वेळ होत आहे. आणि इथे लिहून दाखवणं, इथे आपल्याजवळ काही पीडीएफ आहे नाही किंवा आपल्याकडे काही हे आहे का की धरला आणि दाखवलं, है ना? त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहून सांगत आहे, आणि लिहून सांगत असल्यामुळे तुमचा फायदा आहे, है ना? असं नाहीये की ते फायद्यासाठी नाहीये म्हणून. ठीक आहे, तर इथे काय करू, आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथे काय करू, स्टॉप करू. जर लेक्चर तुम्हाला आवडून राहिलं असेल तर काय करा रे बाबा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, आपण जे काही पोलीस भरतीचा प्रश्नसंच आहे तो टॉपिक वाईज सुरू केलेला आहे. म्हणजे इकडे इकडे तुम्हाला फाउंडेशन बॅच मिळत आहे, त्याच्यामध्ये तुमचे टॉपिक कव्हर होत आहेत. आणि दुसरीकडे मी पोलीस भरतीसाठी काय केलेले आहे, क्वेश्चन आन्सर स्वरूपात जे काही टॉपिक आहेत ते क्लिअर करत आहोत. ते एकदा संपली आपली सिरीज
की त्याच्यानंतर काय होईल, शेवटचा जो 1 मंथ तुमचं बाकी राहील पोलीस भरतीसाठी एक्झामसाठी, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट मिक्स जे काही क्वेश्चन असतात त्याची प्रॅक्टिस सुरू करेन. ठीक आहे इथपर्यंत. ओके, थँक्यू.